कोणतीही टू व्हीलर नवीन खरेदी करत असताना कंपल्सरी 2 हेल्मेट ह्या कंपनीवाल्याकडंच खरेदी करायला पाहिजे म्हणून आदेश होता. आणि सर्व राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये सगळीकडे टू व्हीलर खरेदी करताना प्रत्येकाला 2 हेल्मेट कंपल्सरी घेणं भाग होतं. मग ते आवडू दे, तुम्हाला बसू दे, नाही बसू दे, पण त्यांनी सांगेल त्या रेटनं घ्यायचं. पण रोज एक नवीन विषयाकडून आम्ही आवाज उठवला. मोहसिन गरीबाई म्हणून आहेत, यांनी ही गाडी बुक केली. बुक केल्यानंतर यांनी म्हटलं की मी हेल्मेट इथलं घेणार नाही, मी बाहेरून घेणार. पण तेव्हा मालकाने विरोध केला. यांनी पण सांगितलं की मी गाडी घेणार नाही. आम्ही आरटीओ ऑफिसला गेलो. आम्ही सगळेजण आरटीओ ऑफिसला जाऊन आरटीओना आम्ही समजावून सांगितलं. आरटीओ साहेबांना आमची कैफियत ऐकून घेतली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तसं लेटर काढतो. त्यानंतर सुद्धा यांनी आम्हाला डिलिव्हरी थांबवली, कारण का आरटीओ ऑफिसचं लेटर आलं नव्हतं. सध्या या ठिकाणी माझ्या हातात आरटीओ ऑफिसचं पण लेटर आहे आणि या सुझुकी कंपनीनं दिलेलं पण लेटर आहे. आणि आता कोणत्याही ठिकाणी महाराष्ट्र राज्यात तुम्हाला जर टू व्हीलर खरेदी करत असाल तर तुम्ही 2 हेल्मेट त्याच कंपनीकडं खरेदी करण्याची सक्ती आता बंद केलेली आहे आणि अशा आशयाचं लेटर माझ्या हातात आहे. त्यामुळं मी सर्व टू व्हीलर ग्राहकांना सांगतो, यापुढं तुम्हाला जर हेल्मेट घ्यायचं असेल तर त्या कंपनीमध्ये, टू व्हीलरच्या कंपनीमध्ये आवडलं तर निश्चितपणे घ्या, आवडलं नाही तर तुम्ही बाहेर कुठूनही घ्या, पण त्याची पावती कंपल्सरी, अधिकृत पावती ही त्या कंपनीला देणं तुमचं बंधनकारक राहील, याची नोंद घ्या. एवढंच सांगतो. आणि आरटीओ ऑफिस यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मी सांगली जिल्ह्याचे आरटीओ गाजरे साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम यांचं मी आभार मानतो. आणि सुझुकी कंपनी आणि त्यांची व्यवस्थापक त्यांचेही मी आभार मानतो. धन्यवाद.